माझे सर्व रघुनाथ काटेकर नगर मधले बंधू भगिनी आणि सर्व शिवसैनिक, आज इथे जो आमचा चौघांचा तुम्ही सत्कार ठेवलेला आहे आणि त्यानिमित्त तुम्ही जमलेले आहात. जवळजवळ 15 दिवस खूप मेहनत घेतली सर्वांनी आणि 4-5 दिवस तर जवळजवळ जागते राहूचा पहारा दिला. गल्ली बोलातून फिरून माझ्या भगिनी प्रचार करत होत्या. त्यांची मेहनत आणि त्यांचे सर्व पापड सोडून त्या 8 दिवस ज्या आमच्या प्रचारासाठी लागलेल्या, खूप त्यांना मी धन्यवाद देईन. त्यांची मेहनत मी शब्दाने नाही सांगू शकत एवढी होती. कारण तर आपल्या समोर आलेले जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांचा नाश करायचा, तर माझी नारी शक्ती आमची जोरात होती. की तिथे पाय ठेवायला समोरचा माणूस धगधगतो आणि त्यांनी दाखवून दिला. आज समोरचे आपल्याला खूप काही बोलून गेले. प्रत्येकाचं आपण उत्तर देत गेलो नाही, परंतु जो गावातून आपला मी लढत राहणार आणि शेवटी रडत राहिला आणि ते त्यांनी दाखवलं व्हिडिओ मध्ये, मी लढत पण राहणार. अशा प्रकारचे शिवसैनिक असतात का? माझे शिवसैनिक बघा, माझा हा बाले किल्ला कामतगडचा काटेकर नगर हा बाले किल्ला आहे आणि तो बाले किल्ला जवळजवळ 91 पासून ते 2026 पर्यंत टिकून आहे आणि यापुढेही टिकून राहील. कारण तर त्यांच्या रक्तात शिवसैनिकाचं पूर्ण प्रेम आपुलकी जी आहे, जे बाळासाहेबांचे आमचे विचार आहेत ते प्रत्येकाच्या नसानसात आहेत. त्याच्यामुळे माझ्या शिवसैनिकांना जोर येतो का? तर त्यांच्या मागे आमच्यासारखे आम्ही त्यांना शक्ती देणारे, ताकद देणारे, माझ्या शाखेच्या थ्रू असलेले सर्व कार्यकर्ते, ज्येष्ठ शिवसैनिक सर्व त्यांच्या पाठीशी असतात. त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नसते. अनेक प्रकारचे वादविवाद, अनेक प्रकारचे आरोप झाले आपल्यावर, पण त्या आरोपाला आपण न जुमानता, न घाबरता, का तर आपल्याकडे सच्चाई होती. जे समोरून आलेले ते खोटं बोलून आपल्यावर आरोप करत होते, म्हणे यांनी काही विकास केलेला नाही. विकास नाही केला तर आज सुद्धा मी सांगेन, वराल माता मंगल भवन कोणी बनवलं? काटेकर साहेबांनी बनवलं, आम्ही बनवलं. आपलं बाबासाहेब आंबेडकर भवन कोणी बनवलं? आम्ही बनवलं. धर्मवीर दिघे साहेब लायब्ररी वाचनालय कोणी बनवलं? आम्ही बनवलं. बाल उद्यान कोणी तयार केलंय? आम्ही केलंय. स्वर्गीय मोतीराम काटेकर क्रीडा नगरी एवढा मोठा ग्राउंड भिवंडीत नाही असा ग्राउंड आपल्याला लाभलेला आहे. चांगला व्ह्यू आहे तलावा शेजारी आणि अशा ग्राउंड मध्ये माझी सैनिक भरती, पोलिसांची भरतीचे ट्रेनिंग होतात. हे काही छोटी गोष्ट आहे का? एवढं सगळं कार्य असून सुद्धा आपली बाजूला असलेली शिवसेना शाखा ही एकही सुट्टी नसलेली आठवड्याची अशी आपला एकच ऑफिस असेल भिवंडीत की त्या ऑफिसला एकही सुट्टी नसते. कायम स्वरूपी हा ऑफिस आपला तक्रारी घेऊन येणाऱ्या लोकांसाठी उघडा असतो. आणि कधीही आपण, आजही मी सांगेन, कोणत्या गोष्टीची आपल्याला अडचण असली, कोणत्या गोष्टी काय होत नसतील तर तुमच्या शाखेत त्या गोष्टी होतात आणि होत राहतील. माझ्या भगिनींना मी एकच सांगेन, अशाच वाघिणी म्हणून राहा आमच्या पाठीशी, की आपण समोरच्या आलेल्याचं डिपॉझिट जप्त करू शकलो. हे सगळं श्रेय तुम्हालाच जातोय, माझ्या शिवसैनिकांना जातोय आणि माझ्या एरियातील असलेला हा बालेकिल्ला काटेकर नगर या नगराला जातोय. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय रहिवासी आणि मतदार बंधूंचे मी सर्वप्रथम हार्दिक आभार प्रकट करतो का जी महानगरमध्ये निवडणूक झाली त्यामध्ये आम्हाला भरघोस मतांनी आपण आशीर्वाद आणि मतं देऊन जे विजय केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि आपल्या प्रभागातील कार्यसम्राट नगरसेवक मनोज काटेकर साहेब आणि वंदना काटेकर मॅडम यांच्या प्रयत्नाने आज पूर्ण पॅनल जवळजवळ दुप्पट मतांनी विजय झाला. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. काटेकर नगरमधनं भरघोस मतांनी मत दिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद. मतदारांना
धन्यवाद देतो की आज शिवसेनेचा पॅनल पूर्णपणे आपण बहुमताने निवडून आणल्याबद्दल आणि आज जे चारही नगरसेवक इथं उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार आपण एवढ्या जोशात आणि जोमाने केला आहे त्याबद्दलही तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या या काटेकर नगर, न्यू काटेकर नगर, तरी कंपाऊंड, नरेश नगर, साई नगर आणि शिवनगर मधील सर्व उपस्थित शिवसैनिक बंधू मातांनो, आजचा सत्कार सोहळा तुम्ही आम्हाला जो उत्साहाने केलेला आहे, मी सर्व सत्कार समारंभाचा जे फूल आणि फूल सर्व तुमच्या चरणावर अर्पण करतो. कारण तुम्ही जी मेहनत केलेली आहे ते मेहनतीचं फळ हे आज या ठिकाणी उभं आहे. दिवस रात्र तुम्ही मेहनत केलेली आहे, तेव्हा पॅनल निवडून आले. आपल्या समोरच्या पॅनलमध्ये दम काहीच नव्हता, तर सर्व बाहेरून लोक आणायचे, इतर धमकवायचे काम करायचे, तुम्ही निर्भीडपणे काम केलेलं आहे. सर्वांनी दिवस रात्र मेहनत घेतलेली आहे, त्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभारी आहे. पूर्ण परिसरात वार्ड नंबर 21 मध्ये आपण कुठेही मागे पडलेलो नाही. संपूर्ण वार्डातून आपल्याला चांगली भरघोस मतं मिळाली. याला कारण एकच, गेल्या 35 वर्षात केलेलं कार्य तुमच्या डोळ्यासमोर आहे. डोळ्यासमोरून कार्य केलेलं आहे, तुमच्या बरोबर राहून कार्य केलेलं आहे. आणि नव्हे तर या 2 ते 2.5 वर्षामध्ये जे विकास कार्य झालेले आहे त्या विकास कार्याला बघून पटेल नगर, पटेल कंपाऊंड, आजमेर नगर, साहेब सोसायटी यापर्यंत नागरिकांनी भरघोस मतं तिकडनं सुद्धा मिळाली. अपेक्षेप्रमाणे पेक्षा जास्त मतं मिळून आपल्याला विजय संपादन करून दिलेला आहे. त्या सर्व जनतेचे आभार मानावे तेवढे कमी होते. यापुढे आपण ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये काम करता, एकजुटीने राहता, असं कायम एकजुटीने राहावं. कारण या ठिकाणचे जे उमेदवार आहेत त्यांनी अनेक प्रकारच्या दहशती आणल्या, बाहेरचे लोक आणली, तुम्ही डगमगले नाही, कुठेच डगमगले कोणी. तिकडे चौधरी कंपाऊंड, भवानीनगर, भारत कॉलनीतून सुद्धा भरघोस मतं मिळाली. कारण त्या भारत कॉलनीमध्ये इलेक्शनचे 15 दिवस म्हणजे त्याला असं म्हणजे वेगळंच काहीतरी, कुठल्या तरी आपण काश्मीरच्या सीमेवर आहेत का काय वाटत होतं. 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्या पण दम देत होते, आपली सीट पडली तर तुमच्या घरात घुसून मारणार. त्या लोकांनी घरात घुसून मारण्यापेक्षा मतदान पेटीमध्ये मतदान टाकून घरी पाठवून दिले. आज जो तुमच्या समोर उभा आहे तो सर्व विवराल देवीच्या कृपेने उभा आहे असं मला वाटते. कारण मी भारत कॉलनीतल्या शाळेच्या इथे उभा असताना जवळजवळ 150 ते 200 लोक माझ्यावर धावून आले होते आणि मी एकटाच होतो. पण कोणाची हिंमत झाली ना माझ्या अंगाला हात लावायची. ही सर्व कृपा आपल्या वरालदेवी मातेची आहे. तेवढं वंदन करावं तेवढं कमी होणार आहे. आज आपण विकास कामं करत असताना आज सगळ्याच घरापर्यंत विकास पोहोचवलेला आहे. माननीय माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जो भरघोस आपल्याला वार्डासाठी निधी दिला, सर्व सेवा आम्ही तुमच्या घरादारापर्यंत पोहोचवलेली, कुणालाही सेवेपासून वंचित ठेवलेलं नाही. आणि लाडक्या बहिणींचं ते विशेष म्हणजे त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करून तुम्हाला अजून हातभार लावलेला आहे. तेही आपल्याला विसरता येणार नाही, कारण प्रत्येक कुटुंबामध्ये त्याचा योजनेचा लाभ होत आहे. यापुढे तुम्ही अशा तऱ्हेने रागिणी सारख्या कुठली निवडणूक असो, पक्षाचं कार्य असो, आपण सर्वांनी जोमाने उभं राहायचं, ताट मानेने उभं राहायचंय. आपण यावेळेला जसं तुम्ही कोणाची ताकद नाही तुमचा दरवाजा ठोकण्याची. किती लोक येत होते इकडे, कोणी पार आपल्या पूर्ण वार्डमध्ये कोणी दरवाजा त्यांच्यासाठी उघडला नाही. कारण त्यांच्या वार्डाची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. आपण आपले कोणते नातेवाईक भाऊबंद तिकडे राहत असतील तर त्यांना विचारून बघा, ते ब्रह्मांड नगर, हनुमान नगर, काशी आपले ते राजीव गांधी नगर या परिसरामध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये काय ते लोक जीवन जगताय. पाणी मुबलक नाही, तुम्हाला व्यवस्थित पाणी आहे तर पाण्यासाठी त्रास आहे, रोड नाही, रस्ते नाही, पाण्याची लाईन न्यायची तर खर्च आहे, ती मध्येच चालू होते मध्येच बंद होते. पूर्ण जनता कंटाळलेली होती. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्यासमोर पॅनल टाकलं. मी पण तिथं तेजस आपला उभा केला आणि तेजसला त्या लोकांनी 3000 मतांच्या वर मतदान केलं. तर त्या परिसराचे आभार मानले. तुम्ही आताच दिले, मग पुढच्या वेळेला मला त्या ठिकाणचा विचार करावा लागेल. केवळ दादागिरी, मस्ती, पैसा याच्यावर निवडणुका होत नाहीये. संपूर्ण भिवंडी शहरातल्या लोकांनी बघितलं
आणि भिवंडी शहरातल्या लोकांनी एवढं या आपल्या वार्डातील मतदारांचं आणि कार्यकर्त्यांचं कौतुक केलेलं आहे. एवढं भरघोस मताने पॅनल येतोय. संपूर्ण भिवंडी शहरामध्ये चर्चा आहे. आपण 10,000च्या वर गेलेलो आहे. 10,000च्या वर गेलेलो आहे मतदानामध्ये. तर लोकांनी चर्चा सुरू ठेवलेली की हे मतदान कसं, कोणी आणि किती इमानदारीमध्ये काम केलेलं आहे लोकांनी. ते मतदार कसे असतील, त्यांचे एवढे इमानदार किती मतदार असतील. तर भरघोस मतं देऊन विकास कार्याला मदत केलेली आहे त्यांनी. ज्या विकासाचा तुम्ही सर्वांनी एवढ्या दिवसापासून जो जोमाने सुरू होतं ते बघितलेलं आहे. त्या विकासाला महत्व दिलेले आहे. आमच्या कार्याला महत्व दिलेलं आहे. आमच्या सहकार्याला महत्व दिलेलं आहे. नगरसेवक हा आमचा वार्डातील प्रत्येक माणूस आज नगरसेवक रूपाने उभा आहे. मनोज काटेकर म्हणा, वंदना काटेकर म्हणा, सुनील भोईर म्हणा, वनिता भगत म्हणा, हे फक्त नाममात्र नगरसेवक. या विभागातून ज्यांनी कार्य केले, आमच्यासाठी मतदान केलं, लोकांना प्रवृत्त केले, ते प्रत्येक माझ्या वार्डाचा नागरिक हा नगरसेवक आहे. तर आम्ही कधी तुम्हाला 10 लोक घेऊन आलो नाही, 10-20 लोक घेऊन धमकावले नाही, कोणाची खाली खोली करा हे धंदे आम्ही केले नाही. आम्ही तुम्हाला संरक्षित केलेलं आहे, तुम्हाला संरक्षण दिलेलं आहे, माता भगिनीचं रक्षण केलेलं आहे. कोणी मस्ती करत असेल त्याला आपण त्याच जागेवर टाकून दिलेलं आहे. आणि या ठिकाणी आता जी महिला मंडळ आमचं उभं आहे, त्या महिला मंडळाने या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. कारण सर्व पुरुष मंडळी काम तर बाहेर जाते, एरियामध्ये तुम्ही असता, त्या लक्ष सगळे मी प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटते. आपण या ठिकाणी उत्साहाने ते आनंदाने आमचा जो सत्कार केलेला आहे, सत्कार आमचा नाही, हा तुमचा सगळ्यांचा सत्कार आहे. आम्ही मात्र निमित्त आहोत. आपण हे केलेल्या सत्काराबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि वराल देवीचरणी प्रार्थना करतो की आमच्या विभागातील सर्व नागरिकांचे चांगली कार्य, चांगली कामं आमच्या हातातून घडू दे, ही सुबुद्धी सर्वांना दे. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.